झणझणीत मिसळ पाव बनवत आहे. त्यासाठी पाव किलो मोड आलेली मटकी घेतलेली आहे. आता मटकी शिजायला ठेवायची. त्यामध्ये आता गॅसवर पॅन ठेवून काही खडे मसाले भाजून घ्यायचे. आता त्याच पॅनमध्ये 1 चमचा धने, अर्धा चमचा तीळ, पाव चमचा खसखस, पाव चमचा जिरे असं भाजून घ्यायचं. कसं भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. तर त्याच पॅनमध्ये तेल टाकून 2 मोठे कांदे उभे चिरलेले ते टाकून घ्यायचे. चांगले लाल कलर होईपर्यंत परतून घ्यायचे. त्याच्यानंतर त्यामध्ये 10-12 लसणाचे पाकळे, 4 आले आणि 2-3 मिरच्या असं टाकून चांगलं परतून घ्यायचं आणि काढून घ्यायचं. आता त्याच पॅनमध्ये सुकं खोबरं 1 वाटी टाकायचं, चांगलं कलर होईपर्यंत परतायचं. आता आपली मटकी शिजली का बघायची. हे बघा अशा पद्धतीने अर्धी कच्ची मटकी शिजलेली आहे, काढून घ्यायची. आता मटकी वेगळ्या साईडला काढायची आणि त्याचा स्टॉक वेगळ्या भांड्यात काढून घ्यायचा. भाजलेले ड्राय मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा, अगदी बारीकसा असा वाटून घ्यायचा. त्यानंतर आपण जो ओला मसाला आहे तोही मिक्सरमध्ये टाकून अगदी बारीक अशी त्याची छानशी पेस्ट तयार करून घ्यायची. हे बघा अशी. आणि आता गॅसवर पॅन ठेवायचं, तेल भरपूर टाकायचं मिसळला. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि तो चांगला परतून घ्यायचा. त्याचा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची, 1 चमचा कांदा लसूण, 1 चमचा काळं तिखट आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता शिजलेली अर्धी मटकी टाकून घ्यायची आणि अर्धी तशीच ठेवायची, ती परतून घ्यायची. आता परतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकायची आणि आपण जो मिक्सरला वाटलेला मसाला तो टाकून घ्यायचा आणि चांगला परतून घ्यायचा आहे. आता ते परतल्यानंतर त्यात ओला मसाला टाकून घ्यायचा, तोही चांगला परतून घ्यायचा आहे. मसाल्याचं पाणी टाकून त्याच्यावर झाकण ठेवायचं, अगदी तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा. आता बघा अशा पद्धतीने छानपैकी आता मसाला शिजलेला आहे. त्यामध्ये स्टॉक मटकीचा टाकायचा आणि गरम पाणी टाकून छानपैकी ग्रेव्ही करायची आणि त्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि 1 उकळी येऊन द्यायची. आता हे बघा किती छान झालेला आहे. मटकीचा कट चांगल्या मिसळपावचा कट झालेला आहे. कोथिंबीर टाकायची. आता हा व्हिडिओ फुल पाहायचा असेल ना तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे, तर तुम्ही तो पाहू शकतात. मिसळपावची प्लेट लावून घेत आहे. अगदी हॉटेलसारखी आपली झणझणीत मिसळपावची कट झालेला आहे. आता हे बघा अशा पद्धतीने आपण मस्त अशी पावचा स्वाद घेऊ शकतो घरच्या घरी.